आज मी जाणार होते पुण्याला एक आठवड्याच्या सुट्टीनंतर. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. सकाळी उठल्याच्या नंतर मी सगळ्या पिशव्या वगैरे आवरल्या, कपडे घातले आणि त्याच्यानंतर आठवले की मम्मीला आणि पप्पाला पण बाहेर काही काम असल्यामुळे ना मग थोडंसं टाईम होणार होता. तर मी भांडी वगैरे घासून घेतली. त्यांनी मला बस स्टॉपवरती सोडलं आणि मी थेट आले पुण्याला. तिथं आले ना पहिलं काही पुस्तकं घ्यायची होती ती घेतली, शॅम्पू वगैरे घेतला आणि आले घरी. माझा हेअर फॉल तर एवढा होतोय ना, खरंच काही दिवसांनी मी टकली नाही झाली, मग बरं होईल. मी नक्की कोणता शॅम्पू यूज करू मला सांगा. आणि रात्रीचं डायरेक्ट झोपीच गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या ना मग मला स्वयंपाक करायचा होता. गावावरून येताना मी बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ एवढं आणलं होतं ना की महिनाभर अजिबात काही तोटाच आला नाही पाहिजे. मग नंतर मी पीठ वगैरे मळलं. आज मला करायची होती फ्लावरची भाजी. पीठ भिजेपर्यंत म्हणलं फ्लावरची भाजी करून घेते. पहिलं तर मी कट करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, मीठ टाकून ना पहिलं ना गॅसवरती थोडं उकळून घ्यायचं. नंतर ते पाणी वगैरे टाकून दिलं. त्याच्यानंतर मग परत स्वच्छ पाण्याने धुतलं. रात्रीची जी भांडी राहिली होती ना ती सगळी वगैरे घासून घेतली. आणि अजून पण मला ना रूमची साफसफाई करायची, कारण की आठवडाभर रूम बंद असल्यामुळे ना रूम मध्ये एवढी झुरळ झाली नाही का बास रे बास. मग हे झुरळांवरती काहीतरी उपाय शोधायला लागन. पहिली ती झुरळांचं नायनाट करायला लागन, मग रूम स्वच्छ करायची, भांडी वगैरे घासायची. मग उद्या ही सगळी काम आहे मला. उद्या माझा एक लास्ट पेपर पण राहिलेला आहे अँड्रॉइड प्रोग्रामिंगचा, तो पण आहे. मग मी आता सकाळी सगळं स्वयंपाक वगैरे केला आणि अशा प्रकारे माझं मॉर्निंग रुटीन झालं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो.